आम्हाला असं काय दिसलं की आम्ही पळत सुटलो. जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नागादेवी हे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील एक छोटंसं गाव. गाव म्हणण्यापेक्षा एक छोटासा आदिवासींचा पाडाच आहे. या आदिवासी पाड्यापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे हे नागादेवी मंदिर. नागादेवी मंदिरात प्रवेश करण्याआधीच एक विहीर आहे. ती वर्षभर काठोकाठ पाण्याने भरलेली असते. यावल तालुक्यातील सातपुडा परिसर आणि जवळील जलसाठ्यांच्या संदर्भात नागादेवी पाझर तलावाचा उल्लेख केला जातो. हा परिसर खानदेशात येत असून शेती हा येथील मुख्य व्यवसाय आहे. 2006 सालच्या अतिवृष्टीमुळे चर्चेत आलेला आणि शेतकरी आंदोलनाशी संबंधित असलेला नागादेवी पाझर तलावाचाच हा एक भाग. मंदिराच्या आत गेल्यावर फत्तेशाह बाबांचा दर्गा आणि नागादेवी मंदिर हे सर्व धर्म समभावतेचं एक ज्वलंत उदाहरण आहे. या आजी येथे पूजा अर्चा करायच्या असं सांगितलं जातं. या मंदिरात मनातील इच्छा पूर्ण झाल्यास मान दिला जातो आणि काहीतरी स्वयंपाक करून ते बाकीच्यांना खाऊ घातलं जातं. आणि मुख्यतः आदिवासी लोकांची येथे जास्त श्रद्धा आहे आणि आदिवासी लोकच येथे जास्त येत असतात. येथे आपल्याला भरपूर नैसर्गिक झरे बघायला मिळतात. या झाडाखाली 10 ते 15 मिनिटं कंटिन्यू बघितल्यावर नागाचं दर्शन होतं असं म्हटलं जातं. आता यात किती खरं आणि किती खोटं ते मला नाही माहीत. नाहीतर तुम्हीच म्हणणार अंधश्रद्धा पसरवते का गं. नंतर छोटे छोटे मासे पकडले. 11 मासे पकडून एका फिश टँकमध्ये टाकायला बाटलीत घरी नेले. जर तुम्ही जळगावमधील असाल तर वन डे ट्रिपसाठी तुम्हाला हा स्पॉट एकदम चांगला आहे. जवळच तुम्हाला हरिपुरा डॅम, निंबादेवी डॅम येथे सुद्धा जाता येईल. तसंच यावल येथील व्यास मंदिर आणि मनुदेवी मंदिर सुद्धा बघता येईल. झाडाखाली काही आम्हाला नागाचं दर्शन झालं नाही, पण घरी परतण्यासाठी आम्ही गाडीत बसणार तोच भला मोठा साप रस्त्यावर पडून होता. आम्ही त्याच्या मागे धावताच तो फास्ट पळून गेला.